आता सध्या निलंगा नगर परिषदेची निवडणूक ही 2 तारखेला मतदान होणार होतं, परंतु काही कारणास्तव पुढे ढकलली. ती पुढे ढकलल्यानंतर आज लोकांमध्ये काय भावना आहे आणि खरंच पुढे ढकलल्याचा फायदा जे काही याचिकाकर्ते होते त्यांना तरी झाला आहे. जे त्या दिवशी आम्ही आरोप केले होते निवडणूक आयोगावर ते तंतोतंत 100% खरे होते हे सिद्ध झालेलं आहे. 10 तारीख अर्ज माघारीची ठेवली होती. काय परिस्थिती सांगितली? उदगीरात दोघांची, रेणापुरात एकाची माघार, निलंग्यात जैसे थे. मग जैसे थेच राहणार होतं, कसलाच बदल नाही. मग का आणि कशासाठी निवडणूक पुढे ढकलली? कोण ढकलली? कोण षडयंत्र केलं? कोण कोणाचे नाव घेऊन नाटक केले? कशासाठी जनतेला? आणि सारखं जे त्या दिवशी आम्ही बंद केल्यावर व्यापाऱ्याला त्रास म्हणले. अहो किरकिर किरकिर सारखं लोक 1 तारखेला समाधान वाटलं त्यांना की चला बाबा बोंगे बंद होतील. इकडून तर गाणे संजय राज तसले काय ते सोंग तसले ते काय किरकिर. अहो लोकाला त्या ग्राहकाला दुकान व्यापाऱ्याला बोलायला जागा नाही, बोलताही नाही गेले एकमेकाला. शाळा कॉलेज ट्युशन आहे त्याच्या समोरून सारखंच भोंग आहे. त्या शिक्षकाचं कॉन्सन्ट्रेशन, विद्यार्थ्याचं कॉन्सन्ट्रेशन बघू लागले. परीक्षा जवळ आल्यात. आता फेब्रुवारीमध्ये परीक्षा आहेत लोक विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या. विद्यार्थी अभ्यासाला लागलेले, सारखं रात्री 10 वाजेपर्यंत भोंगे कर्कश आवाज चालू आहे. हे नुकसान नाही? किती नुकसान आहे, किती त्रास आहे. आणि एक गोष्ट, एक उमेदवार 4दा 5दा येऊन बोलून गेला घरी, त्याचा प्रचारक येऊन बोलून गेला. कधी झालं हे? 1 तारखेच्या आधी. आता त्याच गोष्टी परत परत लोक दरवाजा वाढवणार. कोण जेवण करत असेल, कोण स्वयंपाक करत असेल, कोणी अभ्यास करत, काही तर त्याच्या घरात कुटुंबाला डिस्टर्ब आहे ना मतदाराला. हा सगळा जो त्रास मतदारांना आहे, निलंग्यातल्या जाणकार सुजाण नागरिकांना आहे, तो केवळ आणि केवळ हा बेकायदेशीर, पक्षपाती, अत्यंत अन्यायकारक असा निर्णय घेऊन निवडणूक आयोगानं जो गद्दारी केली जनतेसोबत, घटनेसोबत, त्याच्यामुळे आहे. काहीच बदल झाला नाही. कुणी अर्ज काढला नाही, कुणी घेतला नाही. बर, मुदतवाढ कशी असते? एखादं टेंडर असेल व सुरुवातीला फ्लॅश झालं आणि त्याला 8 दिवसाची वेळ दिलेली असेल तर, आणि रिटेंडर झालं, समजा कुणी आलं नाही, काय कारण घडले, तर रिटेंडरला 3 दिवसाची 4 दिवसाची मुदत राहते. तुम्ही मूळ जी निवडणूक आहे त्याच्यात 5च दिवसाचा प्रचाराला टाइम दिलाय. 26ला चिन्ह वाटप झाले गेल्या वेळेस. मग 27, 28, 29, 30 आणि 1, तस तर 4च दिवसाची दिली होती, पण 1 तारीख अजून वाढली. मुख्य निवडणुकीला 4-5 दिवसाचा तुम्ही प्रचाराला वेळ देता. आणि ही एक्सटेंड झालेली, स्थगित होऊन पुढे ढकलली गेली निवडणूक ही 1 तारखेला स्थगित करता आणि 20 तारखेला मतदान, म्हणजे 20 दिवस लोकांना या भोंग्याचा, कर्कश भोंग्याचा त्रास देता. या सगळ्याची खुणगाठ निलंग्यातल्या जाणकार लोकांनी, जनतेने, मतदारांनी बांधलेली आहे. आणि त्याची अद्दल 100% येणाऱ्या निवडणुकीत जनता भाजपवाल्यांना त्याची चपराक दिल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसचा विजय करूनच जनता ही नाराजी, हे दुःख व्यक्त करणार आहे. बावनकुळेची सभा होणार आहे निलंग्यात. आता 2 गोष्टी आहेत. एक तर ते बावनकुळे, बेंडकुळे सारख्या तोंडाचे आहेत. का म्हणतोय मी असं? महाराष्ट्राचे मंत्री आहेत, दुसरी वेळ आहे मंत्री व्हायची, आणि भाषा वेगळ्या विदर्भाची करतात. म्हणजे महाराष्ट्रद्रोही आहेत, गद्दार आहेत. महाराष्ट्रानं त्यांना वाटेल ती शिक्षा दिली पाहिजे या लायकीचे आहेत ते. त्याच्यामुळे मी त्यांचा धिक्कार करतो मुळात. आणि दुसरी गोष्ट, याच आमदारांना यांच्याच प्रचारात आत्ता 24ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून दिल्यावर मंत्री करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यांनी इथं निलंग्यातल्या सभेत, त्याच शिवाजी विद्यालयावरल्या सभेत, आणि ते पाळलं नाही.
मग जे स्वतः आमदाराला ज्यांनी फसवलंय ते अजून किती बोगस घोषणा उद्या येऊन करणार आहेत, निलंग्याला हे देतो, निलंग्याला ती देतो, काय सांगतायत. मग स्वतः आमदारांनी सुद्धा चिंतन करायला पाहिजे, ज्याने तुम्हालाच वर्षभराखाली फसवलंय त्यांना प्रचाराला कसं बोलवा हो. ही ताळतंत्र सरकल्याचे लक्षण आहेत. आणि वेगळा विदर्भाचं जे विष आता नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात त्यांनी ओकलं, अशा महाराष्ट्र द्वयाला निलंग्यात येण्याचा नैतिक अधिकार नाही. जनतेला विनंती करतो अशा महाराष्ट्र द्वयाच्या सभेला सुद्धा लोकांनी जाऊ नये. आता ठीक आहे, मी नाकवाई म्हटलं तर ती पैसे देऊन लोक आणणारच आहेत, भाड्यात सभा होऊन जाईल, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु त्यांच्यामुळे एकाही मताचं अधिकचा फायदा भाजपला होणार नाही. उलट अशा महाराष्ट्र ध्वयाला स्वतः आमदाराला ज्यांनी शेंडी लावली, चुना लावला, फसवलं, मंत्रिपद देतो म्हणून, अशा फसवणूक करणाऱ्या माणसाचं ऐकून कुणी निलंगावासी आपलं मत बदलणार नाही. 100% निलंग्यातली जनता ही फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षाच्या सोबत आहे आणि आम्ही 21 तारखेला विजयी होणारच. निलंग्यातल्या जनतेनं ठरवलंय, ह्यांनी जी पंचांग बघून तारीख काढलेली आहे ना, पूर्वी 2 तारखेला मतदान आणि 3 तारखेला निकाल, ह्यांना कोणीतरी पंचांगवाल्यांना सांगितलं असेल 2चा आकडा आणि 3चा आकडा, तो गाठण्यासाठी 20 दिवसाचा वेळ वाढवलाय. 20 म्हणजे 2 आणि 21 म्हणजे 2 अधिक 1 3, म्हणजे असं अंधश्रद्धाळू लोक, पंचांगवादी लोक हे आहेत. म्हणून ठरवलंय आता निलंग्यातल्या जनतेनं 19 तारखेला खाऊ भजी आणि उंडे, 19 तारखेला वेळामोशेचे खाऊ भजी आणि उंडे, आणि 21 तारखेला घालवू निलंग्यातले 2 गुंडे. ठरलं.